उपस्थित सर्व वारकरी बंधू भगिनी आणि ज्ञानेश्वर प्रेमी सहृदय रसिक श्रोते हो, सर्वप्रथम श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मला असं कायम वाटत आलेलं आहे की शब्द हे केवळ अभिव्यक्तीचं साधन नसतं, ते संस्कृती वाहतात आणि परंपरा जपतात. अशाच परंपरा त्या शतकानुशतके पुढच्या पिढीपर्यंत जात राहतात. आज आपण अशाच एका विलक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे सगळेजण एकत्र आलेलो आहोत. साधारण 700 वर्षांपूर्वी 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये म्हणजे प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याचा अनुवाद नाही म्हणून हा शब्द मला असं वाटतं खूप छोटा आहे, आपण त्याला भावानुवाद म्हणू. कारण अनुवाद हा मला असं वाटतं कोरडा असतो आणि त्याला भावनेचा ओलावा लागला की तो भावानुवाद होतो आणि मग ते जो अनुवाद असतो तो उच्च स्तरावर जातो आणि जे असतं ते उमटतं. आता ह्या ज्ञानेश्वरीला इंग्रजीचे पंख लागले आहे. एक नवदालन उभं झालेलं आहे आणि इंग्रजी असल्यामुळे आपली ज्ञानेश्वरी ग्लोबल झालेली आहे असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही. तसं जर पाहिलं तर भाषा कुठली पण असू दे, अनुभूतीचा गाभा महत्वाचा आणि तोच अनुभूतीचा गाभा आज आपल्याला अनुभवायचा आहे. एका संवादाची सुरुवात जी माऊलींनी केलेली आहे. माऊली म्हणतात की बोली अरूपाचे रूप दावीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन. अर्थात निराकाराला आकार देण्याचं आणि अव्यक्ताला व्यक्त करण्याचं सामर्थ्य माऊलींच्या ओळीमध्ये आहे आणि आपण ते सारे जण अनुभवतात. त्या संवादाला आज इंग्रजी भाषेचं दालन नव्याने उघड झालं आहे. आताच म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्लोबल झालेली आहे आणि ह्या प्रसंगी ह्याचा भावानुवाद करणाऱ्या आदरणीय विदुषी मंजिरीताई आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मंजिरीताई, सृजन मुक्तांगणाच्या वतीने आणि साऱ्या श्रोत्यांच्या वतीने मी आपल्या ह्या कार्यक्रमात आपलं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जास्ती आपण वेळ नाही घेऊया, सरळ आपण सुरुवात करते. मला असं वाटतं ताई, ग्रंथ अनेक असतात, ठीक आहे, काही वाचले जातात, काही समजतात, काही मनात रुजून राहतात. पण मला असं वाटतं ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे, ज्याला अमृताची चव आहे असं आपण म्हणतो, तो अमृतमयी ग्रंथ आणि मुळात तो समजायलाच सामान्य लोकांना म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांना जरा कठीण जातं, कारण तो प्राकृतात लिहिलेला आहे. पण तुम्ही त्याचं भाषांतर अगदी इंग्रजीत केलं, ती तर पुढची स्टेप आहे. सगळ्यात पहिला मला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की ज्ञानेश्वरी, कारण महानुभाव चांगले 65 आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं बरंच काही आहे, पण तरी सुद्धा आपण ज्ञानेश्वरीची निवड केली आणि ह्या ज्ञानेश्वरीची आपली पहिली भेट केव्हा, कधी आणि कुठे झाली? नमस्कार सर्वांना. सृजनचे आणि माननीय आशिष देव यांचे सर्वप्रथम मी आभार मानते की मला या स्टेजवर व्यासपीठावर मला आमंत्रित केलं. रोहिणी इथे मला बोलती करते त्याबद्दल सुद्धा मी तिचे आभार मानते. ज्ञानेश्वरीची माझी भेट तशी आपली सर्वांची ज्ञानेश्वरीची भेट एकतर ओम नमो जे आद्या हे गीत आपण गीतच म्हणूया, हे आपण कधीतरी भक्तिगीत म्हणून ऐकलेलं असतं लहानपणापासून. तसंच पसायदान एक विद्यार्थी म्हणून आपण ऐकत असतो, सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहे. तर हे दोन्ही ज्ञानेश्वरीचे भाग आहे असं आपल्याला फक्त मला माहीत होतं. त्याच्यानंतर 1991 मध्ये माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला एकदा मुकुंद देशमुख माझे यजमान नागपूरला गेले असताना येताना त्यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक श्री गोनी दांडेकर यांची स्मारक ज्ञानेश्वरी आणली आणि मला म्हणाले की आल्यावर की हे वाच, चांगलं असतं.
ठीक आहे, मी सुरुवात केली, मी वाचलं, मी मला आज आठवत नाही की मी ती पूर्ण केली, मी कशी वाचली, काहीच नाही. नंतर 1995 मध्ये मी पुन्हा एक प्रयत्न केला आणि त्यावेळेला सुद्धा, पण दोन्ही वेळेला माझे हे प्रयत्न जे होते ज्ञानेश्वरीचे हे निराशादायक होते. 1991 ला पहिल्यांदा मी ज्ञानेश्वरी हातात घेऊन पाहिली की ज्ञानेश्वरी आहे, पण वाचण्याचं म्हटलं तर मला त्यावेळेला मी म्हणजे कोरडी राहिली असंच म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ओळख तुमच्या यजमानांनी करून दिली आणि त्याच्यानंतर ती तुम्ही वाचली. मला असं वाटतं प्रेग्नन्सी मध्ये वाचली म्हणतात, म्हणजे अर्थातच त्याचे बाळ कडून मुलांना मिळाले असतील, कारण बाकीचे काही जण असतात जे डोहाळे वेगवेगळे पुरवतात, तुमच्या यजमानांनी तुमचे डोहाळे ज्ञानेश्वरीचे कदाचित पुरवले. फार सुरेख सुरुवात. बरं, पहिल्यांदा जेव्हा ज्ञानेश्वरी हातात आली तेव्हा त्याच्या अगोदर तुम्ही वाचली होती कधी का? नाही, त्याच्या आधी मी कधी ज्ञानेश्वरी वाचलेली नव्हती. अच्छा, आणि नंतर मग तेव्हा वाचली तुम्ही, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असं केव्हा वाटलं की आपण अनुवाद करावा ह्याचा इंग्रजीमध्ये? कारण साधं वाचन आणि अभ्यासपूर्ण वाचन वेगळं असतं. बरोबर आहे. ही सुरुवात माझी खूप नकळत झाली आहे. मला आज तो दिवस स्पष्ट आठवतो. 14 डिसेंबर 2014 सकाळी मला जाग आली 4:30च्या दरम्यान, आणि मी पुस्तकांच्या कपाटासमोर उभी राहिली. काय वाचावं म्हणता ज्ञानेश्वरीवर माझं लक्ष गेलं आणि मी ती काढली बाहेर, घेऊन बसली आणि पुन्हा मला आधीचे 2 प्रयत्न आठवले आणि मला वाटलं आता काय करणार, आपण पुन्हा सुरू करू, पुन्हा आपलं तेच तसंच वाचन राहील. पण नंतर मी जेव्हा पहिलं पान उघडलं आणि सहज शाळा म्हणून म्हणावं की मी मराठीतून त्याचं इंग्लिशमध्ये करावं का असं मनात क्षणिक विचार आला आणि मी ते चालू केलं. इतकी नकळत झालेली गोष्ट आहे ती, कोणतंही प्लॅनिंग नाही. तो जो प्रवास सुरू झाला त्याचं कोणतं नियोजन नव्हतं. 5 मिनिटं आधीपर्यंत माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं की मी काही इथे अनुवाद करणार आहे म्हणून. सुरुवात केल्यानंतर सहज पुढे जात होती. ते शब्द किंवा ते ट्रान्सलेशन खूप चांगलं असेल असं नाही, पण ते सुरुवात झाली आणि मला खूप आनंद झाला की मी सक्रिय झाली थोडी. अच्छा, म्हणजे तुम्ही वाचत तुमच्या मनात आलं की आपण ह्याचं ट्रान्सलेशन करूया. पण मला सांगा, आपण तसं तर असं ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिलेली आहे. आज आपण वाचायला गेलो तर ती म्हणजे सर्वसामान्य आपण जे मराठी बोलतो आहोत ते म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी असा प्रवास असताना जी ज्ञानेश्वरी आजही समजायला थोडी कठीण वाटते सामान्य वर्गाला, त्याचं चक्क तुम्ही इंग्रजीत भाषांतर करण्याचं धाडस, म्हणजे नक्की तुम्हाला इंग्रजीचं असं काहीतरी खूप नॉलेज असावं की जेणेकरून धाडस केलं. कारण साधं वाक्य ट्रान्सलेट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करण्याची आपल्याला सवय असते आणि इथे ट्रान्सलेशन नको आहे, इथे भाव उमटले पाहिजे. ते कसं साध्य केलं आणि इंग्रजीची निवड का केली? कारण इंग्रजी, आता मराठी ही भाषा माझी भाषा होती. सार्थ ज्ञानेश्वरी तर माझ्या समोर होती, म्हणजे गोनी दांडेकरांचं त्याच्यावर टिपा होत्या सगळ्या, त्यामुळे मराठीत पुन्हा काही लिहिणं ते काही माझ्या डोक्यात आलं नाही. आणि मग माझी भाषा दुसरी भाषा होती इंग्रजी, आणि म्हणून मग असं वाटायला लागलं की आपण इंग्रजीत जावं पुढे. पण मला असं वाटतं इंग्रजीमध्ये तुमचं बॅकग्राऊंड बरंच काही आहे, ते पण आम्हाला ऐकायला आवडेल की इंग्रजीमध्ये म्हणजे बिलकुल प्रभुत्व असल्याशिवाय हे धाडस होत नाही. हे प्रभुत्व असण्यामागची काय कारण आहे? आपल्या म्हणजे शाळेची कारकीर्द म्हणा किंवा इंग्रजी भाषेचा अभ्यास, या संदर्भात काय सांगता येईल? आता इंग्रजी भाषेचा अभ्यास म्हटलं तर मी इंग्रजी शिक्षिका होती शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये DEFG हे माझे वर्ग होते कायम. फार कमी वेळ मला AB असे वर्ग मिळाले आणि तेच विद्यार्थी माझे गुरु म्हणायला हवे शिक्षणातले. नंतर असे की 2005 मध्ये
एज्युकेशन फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीमध्ये मी टीचर ट्रेनिंगच्या कोर्ससाठी 3 महिने राहिली आणि त्या टीचर ट्रेनिंगच्या कोर्समध्ये आम्हाला सोपं इंग्लिश किती सोपं असतं हे आम्हाला पहिले तिथे गेल्यावर कळलं. नाहीतर आपली एक खूप धारणा आहे मनावर की साऊथ इंडियन्स किंवा वेस्ट बेंगॉलचे लोक हे इंग्लिश खूप चांगले बोलतात, ही आपली पक्की धारणा आहे आणि आपण त्याच नजरेने पाहतो. पण इंग्लिश किती साध्या सहज पद्धतीने रोजचे शब्द वापरून बोलता येतं किंवा लिहिता येतं हे आम्हाला तिथे समजलं. तिथे ग्रामर, आता मी टीचर ट्रेनरच राहिली त्यामुळे मला इथल्या शिक्षक माझे विद्यार्थी होते सगळे आणि त्या शिक्षकांना मला ग्रामर शिकवावं लागायचं आणि मला वाटतं नकळतपणे ते संस्कार माझ्यात पक्के होत गेले. अच्छा, म्हणजे इंग्रजीचा पाया तुमचा असा पक्का होत गेला. पण इंग्रजी मध्ये जेव्हा भाषांतर आपण करतो तेव्हा आपल्याकडे तेवढी व्होकॅब्युलरी असायला लागते, कारण एवढे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे अध्याय आहे आणि ओव्या आहेत, ह्या प्रत्येकाला 18 अध्याय आहे त्याच्यामध्ये, तर त्या प्रत्येकाला इंग्रजीमध्ये शब्द सापडणं खरंच कठीण आहे. तर तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेलच, पण मला असं वाटतं तरीही आपल्याला अशी काही साधनं असावी की जसं तुम्ही ज्ञानेश्वरीची मूळ प्रत दांडेकरांची अभ्यासली म्हणता, अजून तुम्ही ज्ञानेश्वरीच्या कुठल्या प्रती अभ्यासल्या आणि इंग्रजीसाठी पण अजून काय काय तुम्हाला अभ्यासावं लागलं ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.